या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। कुमठे गावात शेततळ्यात पडल्याने रविवारी सकाळी 10च्या सुमारास 13 महिन्यांचा विश्वनाथ नीलकंठ मामुरे या बाळाचा मृत्यू झाला। मृत्यूनंतर दुपारी 4च्या सुमारास आई वडिलांनी बाळाला शेतात पुरले, पण मामाने याबाबत 112 वर फोन करून अनैसर्गिक मृत्यू झाल्याची तक्रार केली। त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत उत्तर सोलापूरचे तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह रात्री 10च्या सुमारास बाहेर काढला। शवविच्छेदनासाठी मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला। कुमठे गावच्या परिसरातील शेतात मामुरे यांचे एकत्र कुटुंब राहते। रविवारी सकाळी घरातील सर्व मंडळी कामात व्यस्त असताना सकाळी 10च्या सुमारास विश्वनाथचे काका केदारनाथ हे बाहेरून आले। त्यावेळी विश्वनाथ हा शेततळ्यात तरंगताना दिसला। त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले। नातेवाईकांनी याची माहिती देण्यात आली। नातेवाईकांनी दुपारी 4च्या सुमारास शेतात अंत्यसंस्कार केले। दरम्यान विश्वनाथचे मामा स्वप्नील धर्मराज भरमची वय 25 सोलापूर यांनी 112 वर फोन करून विश्वनाथचा मृत्यू हा अनैसर्गिक असल्याची तक्रार केली। त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी याबाबत तहसीलदार हेडगिरे यांच्या परवानगीने रात्री पुरलेला मृतदेह बाहेर काढला। यावेळी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवालदार एस.टी. बहिर्जे उपस्थित होते। विश्वनाथच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सोमवारी सकाळी होणार आहे। शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।